नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इतिहासाचं 7वं प्रकरण खेळ आणि इतिहास हे प्रकरण शिकणार आहोत. हे प्रकरण शिकण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला वाटेल सरांनी 5वं प्रकरण शिकवलेलं आहे, प्रसार माध्यमे आणि इतिहास हे प्रकरण शिकवलेलं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट 7वं प्रकरण सर शिकवत आहेत, अशी शंका तुम्हाला येऊ शकते. परंतु मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हे जे 6वं प्रकरण आहे, हे प्रकरण यावर्षी जगभरामध्ये जी कोविड-19 या विषाणूची जी आपत्ती जगभरामध्ये कोसळलेली आहे, ही आपत्ती लक्षात घेऊन शाळा बंद असल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो मर्यादित करण्यात आलेला आहे आणि म्हणून यावर्षी आपल्या इतिहासाचे 2 प्रकरणं आणि राज्यशास्त्राची 2 प्रकरण कमी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रकरण 6वे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हे प्रकरण यावर्षीपुरतं कमी करण्यात आलेलं आहे. याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. त्याचा अभ्यास ज्ञानासाठी माहितीसाठी भर पडू शकते. माहिती जास्तीत जास्त आपल्याला असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही ते पुस्तक तेवढं प्रकरण वाचू शकता, परंतु त्या प्रकरणावरील कुठलेही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार नाहीत. म्हणून मी 6वं प्रकरण सोडून आता मी 7वं प्रकरण तुमच्यासमोर या ठिकाणी घेत आहे. तर आपलं 7वं प्रकरण जे आहे, खेळ आणि इतिहास. खेळ आणि इतिहास या प्रकरणामध्ये आपण खेळाविषयीची माहिती या ठिकाणी पाहायची आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, इतिहास म्हणल्यानंतर विद्यार्थ्यांना राजकारणावरला इतिहास माहिती आहे, युद्धांचा इतिहास माहीत आहे, राजेरजवाड्यांचा इतिहास माहीत आहे, क्रांत्या आल्या, महायुद्ध आली, हे सगळं माहीत आहे. प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास अशा प्रकारचा इतिहास असतो. परंतु खेळ आणि खेळाचा इतिहास हा एक वेगळाच भाग आपल्याला वाटतो किंवा वेगळा इतिहास आपल्याला आहे असं आपल्याला वाटतं. परंतु खेळ आणि इतिहास या प्रकरणातून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची माहिती घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा, खेळ हा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि खेळाकडं फक्त मनोरंजनाचं माध्यम म्हणून न पाहता आपण आपल्या जीवनामध्ये करिअर म्हणून सुद्धा या खेळाकडं पाहिलं पाहिजे. कारण खेळ या माध्यमातून आपलं मनोरंजन तर होतच होतं, शारीरिक व्यायाम तर होतच होतो, परंतु आज क्रीडा क्षेत्रामध्ये तरुणांना, विद्यार्थ्यांना प्रचंड संधी आहे. खेळाच्या माध्यमातून तुम्ही फार मोठं करिअर करू शकता. खेळांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून शालेय स्तरावर आपल्याला, जिल्हा स्तरावर जर आपण खेळलं, समजा राज्यस्तरावर जर आपण खेळलं आणि त्या ठिकाणचं प्रमाणपत्र जर आपल्याला मिळालं तर आपल्याला त्याबद्दलचे काही मार्क्ससुद्धा दिलेले आहेत. आपल्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ते मार्क ॲड होतात आणि आपल्या मार्कामध्ये भर पडून आपले मार्क्स टक्केवारी चांगली येऊ शकते. यासाठी सुद्धा खेळाचा उपयोग होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आज आपण पाहतो राज्य लेवलचे सामने होत असतात, राष्ट्रीय लेवलचे सामने होत असतात, विद्यालयीन स्तरावरचे सामने होत असतात, महाविद्यालयीन स्तरावर सामने होत असतात, विद्यापीठ स्तरावर सामने होत असतात, राष्ट्रीय स्तरावर सामने होत असतात, आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने होत असतात आणि शेवटी सगळ्यात मोठे सामने जे आहेत ते ऑलिम्पिकमध्ये होत असतात. तर हे ऑलिम्पिक जे आहे, ऑलिम्पिकपर्यंत जाण्याचे आपलं स्वप्न असलं पाहिजे. कारण खेळ यातून काय होऊ शकतं याचं उदाहरण तुम्ही धोनी काल जो रिटायर झालेला खेळाडू आहे, खेळातून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे, याच्याकडे जर पाहिलात तुमच्या लक्षात येईल की खेळामधून सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण मुलगा कुठंपर्यंत जाऊ शकतो याचा तुम्ही आदर्श या ठिकाणी घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, खेळातून तुम्ही व्यवसायसुद्धा करू शकता. अनेक नोकरीचे सुद्धा त्यामधून मार्ग आपल्याला निर्माण होतात. तर अशा पद्धतीनं खेळ जे आहे, खेळ आणि इतिहास याविषयीची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर खेळ आणि इतिहास या प्रकरणामध्ये आपण खेळाचे महत्त्व आपल्याला पाहायचे आहे, खेळांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण जे आहे ते कशा पद्धतीने झालेलं आहे
याचीसुद्धा आपल्याला माहिती पाहायची आहे. आणि त्यानंतर खेळाचे साहित्य आणि खेळण्या कशा, खेळण्याच्या साहित्याचा इतिहास, खेळणी आणि त्यांचा इतिहास, खेळ आणि वाङ्मयीन साहित्य जे आहे, चित्रपट जे आहेत, आज अनेक चित्रपट तयार झालेले आहेत, खेळावर आधारित चित्रपट तयार झाले आहेत, त्यांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण खेळ आणि या खेळाच्या माध्यमातून कोणत्या व्यावसायिक संधी आहेत याची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या खेळ आणि इतिहास या प्रकरणामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर लक्षात ठेवा, नेमकं खेळ म्हणजे काय, खेळाची व्याख्या आपण आजपर्यंत केलेली नाही. तर खेळाची व्याख्या काय आहे, लक्षात ठेवा, मनोरंजनासाठी आणि शारीरिक व्यायामासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ आहे. मनोरंजनासाठी आणि शारीरिक व्यायामासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ आहे. ही खेळाची साधी आणि सोपी व्याख्या आहे. तर खेळ हा जो आहे, खेळाचा इतिहास जर आपल्याला पाहायचा असेल तर तो कसा आहे, लक्षात ठेवा. खेळाचा इतिहास हा माणसा एवढा जुना आहे. मनुष्याची उत्पत्ती या पृथ्वीतलावर झालेली आहे. लाखो वर्षापूर्वी मनुष्याची उत्पत्ती या पृथ्वीवर झालेली आहे. माणसाचा जो जीवनाचा विकास झालेला आहे तो टप्प्याटप्प्याने झालेला आहे. म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये प्रचंड उत्क्रांती झालेली आहे. म्हणजे मानवाचा इतिहास जेवढा जुना आहे, जेवढा प्राचीन आहे, तेवढाच खेळाचा सुद्धा इतिहास हा जुना आहे, प्राचीन आहे. कारण जसं मानवाची नैसर्गिक अनेक प्रवृत्ती असतात, मनुष्य हा दुःखामध्ये उदास होतो आणि सुखामध्ये आनंदी होतो, ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तसं खेळणे ही माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. निसर्गतः माणसाला खेळ खेळणे आवडत असतं, म्हणून ही माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानव जेव्हा निर्माण झाला, मानवाची जेव्हा उत्पत्ती झाल्याच्या नंतर हळूहळू मनुष्य उत्क्रांतीच्या टप्प्यातून तो पुढे जसा येत गेला, तेव्हा मानवाचा जो सुरुवातीचा जो काळ आहे, त्या सुरुवातीच्या काळामध्ये मानव वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचा, अनेक प्रकारचे खेळ खेळायचा. तर सुरुवातीच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा जो खेळ होता मानवाचा, तो म्हणजे शिकार होता. हा खेळच नव्हता तर हा एक पोट भरण्याचा सुद्धा मार्ग होता. शिकार हा मानवाच्या सुरुवातीच्या काळामधला पोट भरण्याचा एक मार्ग होता आणि त्याचबरोबर तो एक खेळ होता. म्हणजे शिकार हा त्या काळामध्ये दोन्ही उद्देशाने खेळला जाणारा खेळ होता. म्हणजे शिकारीच्या माध्यमातून पोटही भरलं जायचं, उदरनिर्वाह केला जायचा आणि त्याचबरोबर मानवाचं फार मोठ्या स्वरूपात मनोरंजन व्हायचं. अशा पद्धतीने मानवाच्या जीवनातला जर पहिला खेळ कोणता असेल तर तो खेळ जो आहे तो म्हणजे शिकार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर आपल्या भारताचा प्राचीन इतिहास जर पाहिला, भारतातलं जे प्राचीन साहित्य जर पाहिलं, तर त्या प्राचीन साहित्यामध्ये अनेक खेळ आपल्याला पाहायला मिळतात. साहित्य म्हणजे पुस्तकं, लक्षात ठेवा. प्राचीन काळातले ग्रंथ जे आहेत, प्राचीन भारत म्हणजे 2500, 3000, 4000, 5000 वर्षापूर्वी, 5000 वर्षापूर्वीचा जो भारताचा इतिहास आहे, तो इतिहास अनेक पुरातत्वीय साधनांच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर बरीचशी ग्रंथ आहेत, साहित्य आहे, त्या साहित्यामध्ये अनेक खेळांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. साहित्य म्हणजे आता सांगितलं तुम्हाला ग्रंथ आहेत, जे आपण पाहतो की पुराणे वगैरे वगैरे आहेत, महाकाव्य आहेत. तर हे जे साहित्य आहे प्राचीन काळातलं, वेद आहेत, पुराणे आहेत, बौद्धकालीन साहित्य आहे, जैनकालीन साहित्य आहे. तर हे जे प्राचीन साहित्य आहे, या प्राचीन साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भारतातील अनेक खेळांविषयी माहिती मिळते. तर प्राचीन महाकाव्यामध्ये आपल्याला कोणत्या खेळांची माहिती मिळते? द्यूत हा खेळ आहे. द्यूत याला दुसरं नाव काय आहे? सोंगाट्या. द्यूत या खेळाला दुसरं नाव काय आहे? सोंगाट्या. तर सोंगाट्या खेळ कोणता आहे तुम्हाला माहिती नाही, फक्त मी या ठिकाणी सांगत आहे म्हणून तुम्हाला तेवढं नाव द्यूत हे कळतंय. परंतु द्यूत हा खेळ कोणता आहे? तर द्यूत हा खेळ तुम्ही सिरियल पाहता, महाभारत सिरियल पाहता. महाभारतामध्ये जे शकुनी, पांडव आणि
कौरव यांच्यामध्ये झालेला खेळ जो दाखवलेला आहे, आपण पाहतो सिरियल, पांडवामध्ये आणि कौरवामध्ये झालेला जो खेळ आहे द्यूत, म्हणजे फाशी टाकणे आणि खेळणे, हा जो खेळ आहे हा द्यूत खेळ आहे. त्याला सोंगाट्या असं सुद्धा म्हणतात. सोंगाट्यामध्ये फाशी टाकतात, म्हणजे आपलं जसं आपण चंपोकी खेळतो गावामध्ये, तशा प्रकारचा हा खेळ आहे. आणि हा अत्यंत चुरशीचा खेळ असायचा. यामध्ये पांडवांनी द्रौपदीला सुद्धा त्या ठिकाणी पणाला लावलेलं होतं. अशा प्रकारचा हा जो द्यूत खेळ आहे त्याला सोंगाट्या सुद्धा म्हणतात. हा द्यूत खेळ महाभारतामध्ये आणि त्याचबरोबर शिवपार्वती सुद्धा हा खेळ खेळायचे. शिव म्हणजे महादेव, हा शिव आणि पार्वती हा खेळ खेळण्याचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कुस्ती हा तर अत्यंत प्रिय खेळ होता. राजे राजे राज राजे राजे रजवाडे जे होते प्राचीन काळामध्ये, जे अनेक राजे होऊन गेले आहेत, मौर्यकालीन राजे असतील किंवा त्याच्यानंतरचे गुप्तकालीन राजे असतील, बरं का, या सर्व राजांनी त्या काळामध्ये कुस्तीला फार मोठी चालना दिली आहे. प्रत्येक राजाच्या राज्यामध्ये कुस्ती या खेळाला प्राधान्य दिलं जायचं. आपण जर शिवाजी महाराजांचा काळ पाहिला तर संभाजी महाराजांचं सिरियलमध्ये सुद्धा आपण पाहिलं आहे. संभाजी महाराज सुद्धा कुस्ती खेळायला आपण पाहिलेलं आहे सिरियलमध्ये. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा कुस्तीला फार महत्त्वाचं खेळ मानला जायचा. तर कुस्ती हा एक खेळ आहे. त्याच्यानंतर रथांच्या शर्यती घेतल्या जायच्या, घोड्यांच्या शर्यती घेतल्या जायच्या आणि बुद्धिबळ हे सुद्धा खेळ प्राचीन काळामध्ये खेळला जात होता. तर अशा पद्धतीने हे सगळे आपल्या प्राचीन काळामध्ये भारतामध्ये खेळ झालेले हे खेळ आहेत. लक्षात ठेवा. तर हे खेळ आहेत. आणि मग खेळांचं काय महत्त्व आहे, तर आपल्या मानवी जीवनामध्ये खेळांचं काय महत्त्व आहे हे आपल्याला पाहायचं आहे. खेळांचे महत्त्व आपण पाहूया. खेळांचे महत्त्व काय आहे. आपलं जे मानवी जीवन आहे, या मानवी जीवनामध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी जीवन जे आहे, या मानवी जीवनामध्ये खेळाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण जर आपण संपूर्ण जगाचा इतिहास जर पाहिला तर संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये खेळ हा प्रामुख्याने घेतला जायचा. राजे खेळांना विशेष वेळ द्यायचे, बरं का. आता ग्रीसचा इतिहास जर पाहिला आपण तर प्राचीन ग्रीसमध्ये त्या ठिकाणी ऑलिम्पिकचे सामने घेतले जायचे, बरं का. हे आपण नंतर पाहू. पण खेळाचे महत्त्व काय आहे. मानवी जीवनामध्ये खेळाला सर्वात जास्त महत्त्व आहे. कारण मानवाच्या जीवनामध्ये ज्या वेदना असतात, ज्या व्यथा असतात आणि मनुष्य हा चिंताग्रस्त असतो, तर मानवाच्या जीवनातल्या ज्या व्यथा किंवा वेदना असतात किंवा चिंता असतात, या चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे. ही खेळाचं महत्त्व लक्षात ठेवा. मानवाच्या जीवनामध्ये व्यथा आणि ज्या चिंता आहेत त्या विसरायला लावण्याचे सामर्थ्य कशामध्ये आहे, तर ते खेळामध्ये आहे. मनाला विरंगुळा देऊन मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करू शकतात. विरंगुळा म्हणजे आपण जर कंटाळवाणं जीवन जगत असलो, आपल्याला कंटाळा आला असेल, तर त्या कंटाळ्यातून आपल्याला मुक्त करून ताजेतवाने करण्याचं काम, आपल्या मनाला फ्रेश करण्याचं काम खेळ करत असतात. तर खेळाच्या माध्यमातून आपल्या शरीराचे भरपूर श्रम होत असतात आणि आपल्या शरीराच्या प्रचंड हालचाली होतात. प्रचंड हालचालीच्या सहाय्यानं आपण खेळ खेळत असतो. आता कबड्डी खेळत असताना भरपूर आपल्या हालचाली होत असतात. कुस्ती खेळत असताना आपल्या भरपूर हालचाली होत असतात. त्याचबरोबर क्रिकेट खेळत असताना आपल्या शरीराच्या भरपूर हालचाली होत असतात. अशा अनेक खेळ जे आहेत, हॉकी असेल, फुटबॉल असेल, असे अनेक खेळ आहेत की ज्यामुळं आपल्या शरीराचे भरपूर श्रम होत असतात आणि शरीराच्या भरपूर हालचाली होत असतात. त्याच्यामुळं काय होत असते, खेळाडूच्या शरीराचा प्रचंड व्यायाम होत असतो. हे खेळाचं अत्यंत महत्त्वाचं महत्त्व आहे. त्याचबरोबर आपलं जे शरीर आहे ते काटक आणि बळकट बनतं. खेळामुळं आपलं जे शरीर आहे ते काटक आणि बळकट बनण्यास फार मोठी मदत होत असते. खेळामुळे आपलं खेळाडूंचं किंवा जे खेळ खेळणारे आहेत त्यांचं मनोधैर्य वाढते, चिकाटी वाढते, चिकाटी म्हणजे जिद्द वाढते आणि खिलाडूपणा वाढतो. मनमोकळेपणा जो आहे, खिलाडूपणा जो आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला सहजरित्या सामोरं जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती एक माणसामध्ये विकसित होण्यासाठी खेळ हे अत्यंत महत्त्वाचे असतात. तर ह्या सर्व गुणांची
जी वाढ आहे ती खेळामुळे होत असते. माणसामध्ये मनोधैर्य वाढते, चिकाटी वाढते, खिलाडूपणा वाढतो. हे सर्व अत्यंत महत्त्वाचे जे गुण आहेत, हे गुण खेळामुळे माणसामध्ये विकसित होत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपण सांघिक खेळ खेळले, सांघिक खेळ कोणते असतात? तर आपण टीमने जे खेळ खेळत असतो त्याला सांघिक खेळ म्हणतात. उदाहरणासाठी आता आपण आपल्या शाळेमध्ये खो खो खेळतो, कबड्डी खेळतो, हे सांघिक खेळ आहेत. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, खो खो हा सांघिक खेळ आहे, फुटबॉल सांघिक खेळ आहे. वैयक्तिक खेळ वेगळे आणि सांघिक खेळ वेगळे. धावणे हे वैयक्तिक खेळ आहे, लांब उडी उंच उडी हे वैयक्तिक खेळ आहेत. आणि क्रिकेट हा कसा आहे? क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, फुटबॉल हा सांघिक खेळ आहे, किंवा आपण कबड्डी खेळतो, कबड्डी हा सांघिक खेळ आहे. तर हे जे सांघिक खेळ आहेत, या सांघिक खेळामुळे आपल्या आपापसामध्ये सहकार्याची भावना वाढते, आहे की नाही? आपण एकमेकांना सहकार्य जे करतो ते सहकार्याची भावना जर कशामुळे विकसित होत असेल तर ती या खेळामुळे विकसित होत असते. संघभावना वाढीस लागते, म्हणजे आपण समूहानं राहिलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, एकजुटीने राहिलं पाहिजे. अशा प्रकारची जी भावना आहे ती भावना विकसित होण्यासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर कोणता गुण विकसित होत असेल तर तो म्हणजे नेतृत्व गुण आहे. नेतृत्व गुण अत्यंत महत्त्वाचा असतो. नेतृत्व करण्याचा जो गुण आहे तो सुद्धा खेळातून डेव्हलप होत असतो. म्हणून मानवी जीवनामध्ये खेळांचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तर हे खेळांचे महत्त्व आपण पाहिलेलं आहे. यानंतर अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे खेळांचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. खेळांचे प्रकार कोणते आहेत हे आपण पाहूया. तर खेळांचे जे प्रकार आहेत ते 2 प्रकार आहेत. नंबर 1 बैठे खेळ आणि नंबर 2 मैदानी खेळ. हे खेळांचे 2 प्रकार आहेत. आता एक साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, बसलेल्या ठिकाणी जे खेळ खेळतो आपण त्याला बैठे खेळ म्हणायचं, आणि मैदानाशिवाय जे खेळ खेळता येतील त्यांना मैदानी खेळ म्हणायचं, बरं का? लक्षात ठेवा. मैदानावर जे खेळ आपण खेळतो, आता क्रिकेट घरी बसून खेळू शकतो का आपण? नाही, अजिबात नाही. कबड्डी घरी बसून खेळू शकतो का? अजिबात नाही. म्हणून हे मैदानी खेळ आहेत. आता बैठे खेळ म्हणजे घरामध्ये बसून खेळू शकतो आपण. आता तुम्ही घरामध्ये बसून कोणते खेळ खेळता? घरी रेषा ओढून चंपुकले खेळता, हा बैठे खेळ आहे. बुद्धिबळ हा बैठे खेळ आहे. तर हे खेळांचे 2 प्रकार आहेत, हे आपल्याला पाहायचे आहेत. खेळांमध्ये बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे 2 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. खेळांचे 2 प्रकार, नंबर 1 बैठे खेळ आणि नंबर 2 मैदानी खेळ. त्यापैकी बैठे खेळ जे आहेत ते बैठे खेळ आपण या ठिकाणी पाहूया. बैठे खेळ याची सोपी व्याख्या आहे. बैठे खेळ म्हणजे बसून खेळावयाचे खेळ, एके ठिकाणी बसून खेळावयाचे खेळ म्हणजे बैठे खेळ. आता या बैठे खेळाचे काय प्रकार आहेत? तुम्हाला सध्या माहीत असलेला सगळ्यात महत्त्वाचा खेळ म्हणजे काचकवड्या. काचकवड्या हा खेळ बैठे खेळ आहे. बुद्धिबळ हा बैठे खेळ आहे. पत्ते आहे, सोंगटे आहे, कॅरम आहे, हे बैठे खेळ आहेत. आता पूर्वी खडे खेळत होते, खडे खेळायचे, त्याचबरोबर गजगे खेळायचे, गजगे घरामध्ये बसून, हे असे पूर्वीचे खेळ होते. तर हे सगळे बैठे खेळ आहेत. परंतु आता जग फार पुढे गेलेलं आहे. आता विद्यार्थी कोणता खेळ खेळतात, मुलं कोणता खेळ खेळतात? तर लुडो खेळतात. लुडो हा बैठे खेळ आहे. तर ह्याचा विकास कशातून झालेला आहे? तर त्या सोंगाट्यामधून, किंवा आपण गावामध्ये जे चंपुकले खेळतो यातून या लुडोचा विकास झालेला आहे. लुडो आता मुलं खेळतात बसून, पाहतो आपण. लुडो असेल, हा बैठे खेळ आहे आता अलीकडचा. त्याच्यानंतर पुन्हा आणखी बैठे खेळ कोणता आहे? आता तो नवीन निघालेला आहे, आपण मुलं खेळतात मोठ्या प्रमाणामध्ये. घातक खेळ मोठ्या प्रमाणात खेळत आहेत. तर मोबाईलवर जे गेम खेळले जातात त्या खेळातून फारसा आनंद येत नाही आणि मुलं मनोरुग्ण होण्याच्या मार्गावर आहेत, बरं का? अत्यंत घातक खेळ जे आहेत हे खेळ मोबाईलवरचे आहेत. त्यापेक्षा हे बुद्धिबळ खेळ जर खेळला आपण तर त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होऊ शकतो. बुद्धिबळाच्या सहाय्याने आपण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊ शकतो. कॅरम जो आहे, कॅरमच्या स्पर्धा होत असतात. परंतु लुडो असेल किंवा पबजी असेल, या खेळातून आपला कुठलाही विकास नाही तर आपला घात होत असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी बैठे खेळामध्ये बुद्धिबळ खेळला तर त्याचा फायदा होईल. विश्वनाथन
आनंद नावाचा जो एक खेळाडू आहे, विश्वनाथन आनंद, हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आपल्या भारतातला. तो जागतिक स्तरावर नेहमी बुद्धिबळामध्ये प्रथम येत असतो. तर अशा पद्धतीने आपण हा बुद्धिबळ खेळ खेळला, बैठे खेळ, तर आपलं त्याच्यामध्ये करिअर आहे. पत्ते हा खेळ इथे दिलेला आहे, तो करमणुकीचा खेळ आहे, परंतु आता त्याला विकृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पत्ते हा जिव्याच्या स्वरूपामध्ये आज खेळला जातो, त्याकडं आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. परंतु बुद्धिबळ आपल्याला ही खेळ माहीत असले पाहिजेत. बुद्धिबळ बैठे खेळ आहे, पत्ते हा बैठे खेळ आहे, सोंगट्या, कॅरम, कचकवड्या हे बैठे खेळ आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन सागरगोटे नावाचा एक खेळ आहे, हा सुद्धा बैठे खेळ आहे. हा खेळ सागरगोट्या म्हणजे समुद्रातून ज्या सापडणाऱ्या पांढऱ्या कवड्या असतात बरं का, त्या कवड्याच्या सहाय्यानं हा खेळ खेळला जातो. तर त्याला सागरगोटे असे म्हणतात. कवड्या खेळतात मुली, कवड्या. सागरगोटे म्हणजे कवड्याचा खेळ खेळला जातो. काचकवड्या तुम्हाला माहीत आहेत, कवड्याचा खेळ मुली खेळतात त्या. आणि सागरगोटे जे आहेत, सागरामध्ये मिळणारे जे खडे असतात, अत्यंत नाजूक असतात, किमती असतात, त्याचा खेळ या ठिकाणी मुली खेळत असतात. भातकुलीचा खेळ म्हणजे बाहुलीचा खेळ. भातकुलीचा खेळ हा सुद्धा मुलींचा खेळ जरी असला तर त्यामध्ये सर्वजण सहभागी होत असतात. मुलं मुली, लहान मुलं मुली जे असतात, भावला भालीचं लग्न लावून जे खेळ खेळतात त्याला भातकुलीचा खेळ असे म्हणतात. तर या भावला भालीचा जो भातकुलीचा खेळ आहे, या भातकुलीच्या खेळामध्ये सर्वच कुटुंब त्यामध्ये सहभागी होत असतात आणि फार मोठा आनंद त्याचा घेत असतात. तर अशा पद्धतीने हे बैठे खेळ आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मैदानी खेळ आहेत. आता मैदानी खेळामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, मैदानी खेळामध्ये 2 प्रकार आहेत. जसं खेळाचे 2 प्रकार आपण पाहिले, बैठे खेळ आणि मैदानी खेळ. आता बैठे खेळ आत्ताच पाहिला आपण. आता मैदानी खेळ जे आहेत, त्या मैदानी खेळामध्ये आणखी 2 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. मैदानी खेळामध्ये देशी खेळ आणि आंतरराष्ट्रीय विदेशी खेळ. देशी म्हणजे राष्ट्रीय, इथं देशी शब्द चुकीचा वापरलेला आहे. राष्ट्रीय खेळ आणि आंतरराष्ट्रीय खेळ असं जर म्हणलं असतं तर बरं झालं असतं. तर देशी आणि विदेशी मैदानी खेळामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे देशी आणि विदेशी अशा प्रकारचे खेळ, 2 प्रकारचे खेळ असतात. आता आपल्या देशामध्ये खेळले जाणारे खेळ म्हणजे देशी खेळ. देशामध्ये खेळले जाणारे जे खेळ आहेत त्यांना देशी खेळ असे म्हणतात. तर आपल्या देशी खेळामध्ये कोणते खेळ खेळले जातात बघा. आपल्या ग्रामीण भागामध्ये लंगडी मोठ्या प्रमाणात खेळले जात आहे. लंगडी आहे, कबड्डी आहे, आटापाटे आहे, खो खो आहे, हे सर्व आपले भारतीय खेळ आहेत. लंगडी, कबड्डी, आटापाट्या, खो खो हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शालेय जीवनामध्ये आपण खेळत असतो. कबड्डीच्या सामने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहेत. त्याचबरोबर जे लहान मुलं असतात, त्या लहान मुलामुलीमध्ये आता अलीकडं कोणते खेळ खेळले जात आहेत, तर लहान मुलामुलीमध्ये आता अलीकडे गोट्या खेळतात. पूर्वीपासून खेळत होते हे. गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, फुगडी, झुम्मा, लंगडी हे अत्यंत पूर्वीचे लेकरांचे प्रिय खेळ राहायचे. मुलं मुली हे कंपल्सरी खेळायचे पूर्वी. कारण पूर्वीच्या काळामध्ये ही आत्ताची जी इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत, कॉम्प्युटर असेल, टी व्ही असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, हे साधनं पूर्वीच्या काळामध्ये नव्हती. म्हणून मुलं मैदानामध्ये खेळायचे. आज मुलं घरकोंबडी होत चाललेली आहेत, परंतु पूर्वी मुलं ही सर्व खेळ मैदानामध्ये जाऊन खेळायची. त्याच्यामुळे त्यांचे आरोग्य अत्यंत तंदुरुस्त राहायचं, त्यांची बुद्धीसुद्धा अत्यंत चपळ असायची. खेळ खेळल्यामुळं शारीरिक खेळ जेव्हा आपण मैदानावरची खेळत असतो त्यामुळे आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होत असतो आणि बौद्धिकदृष्ट्यासुद्धा तंदुरुस्त होत असतो. म्हणून लक्षात ठेवा, पूर्वीचे जे मैदानी खेळ आहेत हे अत्यंत महत्त्वाचे होते. मुलं आणि मुली लगोरी खेळायची. लगोरी म्हणजे तुम्हाला माहीत आहे, लगोरी चेंडूने दगड खडे पाडायचे खेळ. विटीदांडू आहे, भिंगऱ्या आहे, भोवऱ्या आहे, फुगडी, झिम्मा आहे, लंगडी आहे. हे असे सर्व खेळ जे आहेत हे आपल्या भारतातले अत्यंत महत्त्वाचे मैदानी खेळ आहेत. त्याच्यानंतर मैदानी खेळामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे विदेशी खेळ आहेत. मैदानी खेळामध्ये आता विदेशी खेळ कोणते आहेत लक्षात ठेवा. मैदानी खेळामध्ये विदेशी खेळ जे आहेत त्यामध्ये बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, तसेच हॉकी आहे, क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, गोल्फ पोलो आहे.
हे सर्व विदेशी खेळ आहेत. विदेशी म्हणजे युरोप खंडामध्ये खेळले जाणारे खेळ आहेत. विशेषतः विदेशामध्ये म्हणलं की युरोप खंडामधले खेळ आहेत हे विशेषतः. लक्षात ठेवा, ही विदेशी खेळ म्हणजे आता हे कुठे खेळतात? इंग्लंड, फ्रान्स, इटाली, जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जियम असे हे जे देश आहेत, ह्या सर्व देशामध्ये हे विदेशी खेळ खेळले जातात. हे बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, फुटबॉल, गोल्फ, क्रिकेट हे विदेशी खेळ आहेत. तर अशा पद्धतीने हे विदेशी खेळ आहेत. आता मैदानी खेळामध्ये आपल्याला काही प्रकार पाहायचे आहेत. लक्षात ठेवा, मैदानी खेळामध्ये मैदानी खेळ जे आहेत ते मैदानी खेळाचे आपण प्रकार पाहूया. मैदानी खेळामध्ये विदेशामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा धावण्याच्या शर्यती प्रसिद्ध आहेत. जगभरामध्ये धावण्याच्या शर्यती घेतल्या जातात आणि ह्या शर्यती लोकप्रिय आहेत. लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहजरित्या सहभागी होऊ शकतात. तर धावण्याच्या शर्यती कोणत्या? 100 मीटर धावण्याची शर्यती असतात, 200 मीटर धावण्याची शर्यती असतात, मॅरेथॉन असतो, अडथळ्यांच्या शर्यती असतात. तुम्ही हे सगळे पाहू शकता. आता इंटरनेटवर हे सगळ्या खेळ उपलब्ध आहेत. 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, मॅरेथॉन, त्याचबरोबर अडथळ्याच्या शर्यती, हे धावण्यामधल्या शर्यती आहेत. त्याच्यानंतर आता मैदानी खेळामध्ये दुसरे आणखी कोणते खेळ आहेत? शारीरिक कौशल्यांवर आधारित खेळ. लक्षात ठेवा, शारीरिक कौशल्यांवर आधारित खेळ कोणते असतात? तर शारीरिक कौशल्यांवर आधारित खेळ गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी हे शारीरिक कौशल्यावर आधारित असलेले खेळ आहेत. लक्षात ठेवा हे, बरं का. कोणते? गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी हे शारीरिक कसरतीवर आधारित असलेले खेळ आहेत, बरं का. लक्षात ठेवा, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी हे शारीरिक कसरतीवर आधारित असलेले, कौशल्यावर आधारित असलेले खेळ आहेत. आता पाण्यातील खेळ आपल्याला माहिती नाहीत, तर पाण्यातील सुद्धा काही खेळ आहेत. पाण्यातील खेळ कोणते? वॉटर पोलो, पोहण्याच्या शर्यती, नौकानयन हे पाण्यातील खेळ आहेत. त्याच्यानंतर शारीरिक कसरतींचे खेळ लक्षात ठेवा. मल्लखांब आपल्या ग्रामीण भागामध्ये, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो. पूर्वी आपल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या स्वरूपात खेळला जातो, आजही खेळला जातो. तिकडं आपल्या घोणशी गावामध्ये बिरादार राहुल जे आहेत त्यांचे वडील या मल्लखांबामध्ये फार चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहेत. त्यांच्याकडून आपल्याला हे खेळाची माहिती मिळू शकते. पूर्वीच्या काळामध्ये बरेचशी लोक, स्वातंत्र्य सेनानी जे आहेत ते हा मल्लखांबाचा खेळ मोठ्या प्रमाणात खेळायचे. तर दोरीवरचा मल्लखांब असतो. जिम्नॅस्टिक्स हा जो खेळ आहे हा सुद्धा शारीरिक कसरतीचा खेळ आहे. साहसी खेळामध्ये स्केटिंग येतं, स्कीइंग येतं आणि आईस हॉकी येते. आईस हॉकी म्हणजे बर्फामध्ये खेळायची. स्केटिंग इथं चित्र दिलं आहे आपल्या पुस्तकामध्ये स्केटिंगचं. तर हे स्केटिंगचं चित्र तुम्ही पाहू शकता. स्केटिंग आहे, स्कीइंग आहे, बरं का. हे अत्यंत साहसी खेळ आहेत, कारण याच्यामधून हा खेळ खेळत असताना जर थोडीही चूक झाली तर त्याच्यामध्ये मनुष्य दगावण्याची आणि हातपाय मोडण्याची शक्यता असते. म्हणून हे अत्यंत साहसी खेळ आहेत. स्केटिंग, स्कीइंग, आईस हॉकी हे अत्यंत साहसी खेळ आहेत. रोमांचकारी खेळ कोणते? तर ग्लायडिंग आहे, पॅराग्लायडिंग आहे, मोटरसायकल आणि मोटार कार यांच्या शर्यती मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. तर अशा पद्धती हे सर्व जे आहेत हे सर्व मैदानी खेळ आहेत. या सर्व मैदानी खेळांची आपण माहिती पाहिली. देशी खेळ कोणते आहेत आणि विदेशी खेळ कोणते आहेत, त्यामध्ये आपण मैदानी खेळामध्ये धावणे, शारीरिक कौशल्यांवर आधारित खेळ, पाण्यातील खेळ, त्याचबरोबर शारीरिक कसरतींचे खेळ, साहसी खेळ, रोमांचकारी खेळ हे सर्व खेळ आपण पाहिलेले आहेत. उद्याच्या तासामध्ये आपण खेळांच्या ज्या स्पर्धा आहेत त्या खेळांच्या स्पर्धा, जागतिक स्तरावर कोणकोणत्या स्वरूपाच्या स्पर्धा होत असतात यांची माहिती आपण उद्याच्या तासामध्ये पाहूया. धन्यवाद.